हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 9th मधील चॅप्टर नंबर 4 रेशो अँड प्रपोर्शन मधील प्रॉब्लेम सेट 4 सॉर्ट आउट करणार आहोत. सो सी दी फर्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट दी अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर दी फॉलोइंग क्वेश्चन्स. सो क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये टोटल 5 क्वेश्चन्स आहेत. त्यातील फर्स्ट वन, इफ 6:5 इज इक्वल टू y:20, देन व्हॉट विल बी दी व्हॅल्यू ऑफ y. सो सी हिअर 6:5 हेच आपण कसं स्टेट करणार आहोत. 6/5 इज इक्वल टू y:20, दॅट मीन्स y/20. सिम्पली क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे आणि yची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो ऑप्शन ए 15, ऑप्शन बी 24, ऑप्शन सी 18 अँड ऑप्शन डी 22.5 इज इक्वल. सॉल्व करूया. गिवन रेशोज 6:5 इज इक्वल टू y:20, दॅट मीन्स 6:5 हेच आपण कसं लिहिणार आहोत. 6/5 इज इक्वल टू y:20, दॅट मीन्स y/20 इज इक्वल. सिम्पली क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. सो वी कॅन राईट बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. So we can write 6 into 20 is equal to y into 5 is equal. So y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स 5 हा आपल्याला शिफ्ट करावा लागणार आहे. इज इक्वल. सो 5 शिफ्ट केल्यानंतर तो डिव्हायडेशनला जाणार आहे. सो LHS ॲज इट इज 6 into 20 अपॉन 5 होणार आहे इज इक्वल टू y इज इक्वल. सो इथं आपण 5 कट करू शकतो. 5 1 चा 5 अँड 5 4 चा 20, देन 6 4 चा 24, दॅट मीन्स y इज इक्वल टू 24. It is our answer. That means option B is the correct answer. So we can write, therefore option B is the correct answer. Is it clear? Then next one. Second one, what is the ratio of 1 mm to 1 cm? Is it clear? So we can write ratio of 1 mm to 1 cm. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर युनिट mm आहे, बट इथं cm आहे. दॅट मीन्स युनिट हे आपल्याला सेम करून घ्यावं लागणार आहे. अकॉर्डिंग टू दी रूल, युनिट ऑफ बोथ क्वांटिटीज मस्ट बी सेम. इज इट क्लियर? सो वी नो दॅट रिलेशन 1 centimeter is equal to 10 mm. दॅट मीन्स 1 सेंटीमीटरच्या प्लेसवर आपण 10 mm लिहू शकतो. इज इट क्लियर? सो रेशो 1 mm अपॉन 10 mm होणार आहे. इज इट क्लियर? सो 1/10, दॅट मीन्स वी कॅन राईट 1:10. That means option C is the correct answer. So it is our answer. So we can write, therefore option C is the correct answer. Is it clear? Then next one. Third one, the ages of Jatin, Nitin and Mohasin are 16, 24 and 36 years respectively. What is the ratio of Nitin's age to Mohasin's age? So Jatin's age, it is 16 years, Nitin's age, it is 24 years and Mohasin's age, it is 36 years. So इथं आपण मेन्शन करूया. Jatin's age, it is 16 years. Then Nitin's age, it is 24 years. Then Mohasin's age, it is 36 years. Is it clear? So we have to find out the ratio of Nitin's age to Mohasin's age. Is it clear? So we can write ratio of Nitin's age to Mohasin's age.
we can write Nitin's age, that means 24, is equal to 24 upon Mohasin's age, it is 36. Is it clear? So या दोन्ही नंबरला आपण 12 नी कट करू शकतो. 12 2 जा 24 and 12 3 जा 36. Is it clear? So रेशो काय मिळालेला आहे 2/3. That means we can write 2:3. Is it clear? It is our answer. That means option B is the correct answer. So we can write therefore option B is the correct answer. Is it clear? Then next question. Fourth one, 24 bananas were distributed between Shubham and Anil in the ratio 3:5. Then how many bananas did Shubham get? So सुरुवातीला रेशो दिलेला आहे 3:5. दॅट मीन्स शुभमसाठी 3 आहे, त्यानंतर अनिलसाठी 5 आहे. सो इथं आपल्याला कॉमन मल्टिपल घ्यावा लागणार आहे. सपोज इट इज एक्स. सो शुभम गॉट 3x बनानाज अँड अनिल गॉट 5x बनानाज. सो आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. इज इट क्लियर? सो वी कॅन राईट लेट एक्स बी दी कॉमन मल्टिपल. लेट एक्स बी दी common multiple. So we can write Shubham got 3x bananas. Is it clear? 3x bananas. And Anil got 5x bananas. Is it clear? 5x bananas. And total bananas are 24. So total bananas it is 24. So equation काय तयार होणार आहे? So we can write equation it is 3x plus 5x is equal to 24. Is it clear? So 3x plus 5x is equal to 24. सिम्पली हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे आणि एक्सची व्हॅल्यू सुरुवातीला फाइंड आउट करायची आहे. सो 3x plus 5x दॅट मीन्स 8x इज इक्वल टू 24. सो एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स सुरुवातीला आपल्याला 8 शिफ्ट करावे लागतील. सो ते सुरुवातीला मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, शिफ्ट केल्यानंतर ते डिवायडेशनला जाणार आहे. दॅट मीन्स x इज इक्वल टू 24/8 होतील. इज इट क्लियर? सो सिम्पली आपण 8 नी कट करू शकतो. 8 1 जा 8 अँड 8 3 जा 24. सो एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे x इज इक्वल टू 3. एक्स दॅट मीन्स कॉमन मल्टिपल आपल्याला मिळालेला आहे. इट इज 3. सो शुभम गॉट 3x बनानाज. दॅट मीन्स वी कॅन राईट देअरफॉर शुभम गॉट 3x बनानाज. दॅट मीन्स 3 ॲज इट इज आणि एक्स प्लेसवर 3 येणार आहे. इज इट क्लियर? सो 3 × 3 दॅट मीन्स 9 bananas. दॅट मीन्स शुभम गॉट 9 bananas. So it is our answer 9 bananas. That means option D. See the option? Option D is the correct answer. Therefore we can write option D is the correct answer. Correct answer. Is it clear? Then next question. Fifth one. What is the mean proportional of 4 and 25? Mean proportional, that means we have to find out the value of B. Is it clear? So we can write, we have to find out mean proportion. Mean proportional, that means B is equal to question mark. Is it clear? So given का है? It is nothing but A and it is nothing but C. Is it clear? So इथं आपण मेंशन करूया. A it is 4 and C it is 25. So we know that A upon B is equal to B upon C. That means A, B, C are in continued proportion. So we can write B square is equal to AC. Is it clear? So
सुरुवातीला आपण बी स्क्वेअर फाइंड आउट करणार आहोत आणि त्यानंतर स्क्वेअर रूट घेऊन आपल्याला बीची व्हॅल्यू मिळणार आहे. सो वी कॅन राईट बी स्क्वेअर ॲज इट इज. ए दॅट मीन्स 4 into c that means 25. Is it clear? So b square is equal to 100. Is it clear? So we can write by taking square root. By taking square root of both sides. So b is equal to 10. Is it clear? It is our answer. That means see the option. Option C is the correct answer. So we can write therefore option C is the correct answer. Then next question. See the question number 2. For the following numbers, write the ratio of first number to the second number in the reduced form. So आपल्याला रेशो घ्यायचा आहे फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर आणि त्यानंतर तो रेशो आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचा आहे. इज इट क्लियर? 1 by 1 सॉल्व करूया. फर्स्ट पेअर इट इज 21 and 48. सो वी हॅव टू फाइंड आउट रेशो ऑफ फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर. दॅट मीन्स रेशो ऑफ 21 to 48. इज इट क्लियर? सो वी कॅन राईट 21/48. इज इट क्लियर? याचा रिड्यूस फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे. दॅट मीन्स सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आपण याला कन्वर्ट करणार आहोत. सो इथं ॲडिशन 2 + 1 दॅट मीन्स 3 येते आहे. त्यानंतर 4 + 8 दॅट मीन्स 12 येते आहे. दॅट मीन्स या दोन्ही नंबरला आपण 3 कट करू शकतो. इज इट क्लियर? 3 7 जा 21 अँड 3 1 जा 3 रिमेनिंग 1 18 होतील. 3 6 जा 18. इज इट क्लियर? सो रेशो काय मिळालेला आहे 7/16. दॅट मीन्स वी कॅन राईट 7:16. Is it clear? It is our answer. Then second one, second pair it is 36 and 90. Is it clear? So we have to find out the ratio of 36 to 90. So we can write ratio of 36 to 90. That means we can write 36/90. Is it clear? सो इथं ॲडिशन 3 + 6 दॅट मीन्स 9 येते आहे. त्यानंतर 9 + 0 दॅट मीन्स अगेन 9 येते आहे. दॅट मीन्स या दोन्ही नंबरला आपण 3 कट करू शकतो. इज इट क्लियर? 3 1 जा 3 3 2 जा 6 3 3 जा 9 अँड 0. सो रेशो काय मिळालेला आहे 12/30. इज इट क्लियर? त्यानंतर अगेन आपण हा रेशो कट करू शकतो. 3 कट केल्यानंतर 3 4 जा 12 3 1 जा 3 अँड 0. इज इट क्लियर? सो रेशो मिळालेला आहे 4/10. त्यानंतर या रेशोला आपण 2 कट करू शकतो. 2 2 जा 4 अँड 2 5 जा 10. दॅट मीन्स रेशो मिळालेला आहे 2/5. इज इट क्लियर? दॅट मीन्स वी कॅन राईट 2:5. इज इट क्लियर? इट इज अवर आन्सर. सो सेम एक्झाम्पल आपण ऑर मेथडनी सुद्धा सॉल्व करू शकतो. ऑर दॅट मीन्स वी हॅव टू फाइंड आउट दी HCF ऑफ बोथ नंबर्स. इज इट क्लियर? सो HCF फाइंड आउट करण्यासाठी सुरुवातीला आपण गिवन 2 नंबरचे फॅक्टर्स फाइंड आउट करूया. सो सुरुवातीला 36 अँड देन 90चे फॅक्टर्स आपण फाइंड आउट करणार आहोत. सो युनिट प्लेसला 6 आहे दॅट मीन्स आपण 2 कट करू शकतो. सो 2 1 जा 2 रिमेनिंग 1 2 8 जा 16. इज इट क्लियर? त्यानंतर अगेन आपण 2 कट करणार आहोत. 2 9 जा 18. इज इट क्लियर? त्यानंतर 3 कट करता येईल. 3 3 जा 9 अँड 3 1 जा 3. इज इट क्लियर? त्यानंतर 90चे फॅक्टर्स युनिट प्लेसला 0 आहे दॅट मीन्स 2 कट करता येईल. 90चा हा 45 होणार आहे. इज इट क्लियर? त्यानंतर ॲडिशन 9 येते आहे दॅट मीन्स आपण 3 कट करू शकतो. 3 1 जा 3 3 5 जा 15 अगेन 3 कट करता येईल. 3 5 जा 15 अँड 5 इज ए प्राईम नंबर दॅट मीन्स 5 1 जा 5. इज इट क्लियर? सो कॉमन फॅक्टर फक्त घ्यायचे आहेत 2 2. त्यानंतर इथं 3ची एक पेअर मिळालेली आहे. त्यानंतर या फॅक्टरमध्ये सुद्धा 3ची पेअर मिळालेली आहे. इज इट क्लियर? सो HCF काय होणार आहे? सो वी कॅन राईट HCF इट इज 2 × 3 × 3 दॅट मीन्स 3 3 जा 9 9 2 जा 18. सो गिवन 2 नंबर्सला डिरेक्टली आपण 18 कट करू शकतो. सो वी कॅन राईट 36/90.
is equal to 36 divided by 18 upon 90 divided by 80 is it clear. So 18 2 जा 36 त्यानंतर 18 5 जा 90 is it clear. So we can write 2:5. It is our answer. दोन्ही मेथडनी आन्सर हे सेम आलेलं आहे. देन थर्ड पेअर 65 and 117. So we have to find out the ratio of first number, that means 65, to second number, that means 117. That means we can write 65 upon 117. So या दोन्ही नंबरला कट करणारा नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. दॅट मीन्स गिवन 2 नंबरचा HCF सुरुवातीला आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. जे का सो सुरुवातीला आपण 65चे फॅक्टर्स फाइंड आउट करूया. देन 117चे फॅक्टर्स फाइंड आउट करूया. जे का इथं युनिट प्लेसला 5 आहे. दॅट मीन्स 5 ने आपण कट करू शकतो. सो 5 1 चा 5 रिमेनिंग 1 आणि हे 5 15 होतील. 5 3 जा 15. देन 13 इज ए प्राइम नंबर. सो 13 1 जा 13 इज इट. त्यानंतर इथं ॲडिशन चेक करूया. 7 + 2 होणार आहे. दॅट मीन्स 9 इज इट. दॅट मीन्स या नंबरला आपण 3 ने कट करू शकतो. सो 3 3 जा 9 रिमेनिंग 2 आणि हे 7 27 होतील. 3 9 जा 27. अगेन आपण 3 ने कट करू शकतो. 3 1 जा 3 3 3 जा 9 अँड 13 इज ए प्राइम नंबर. सो 13 1 जा 13 इज इट. सो HCF काय मिळालेला आहे. दॅट मीन्स कॉमन फॅक्टर 13 ओनली. सो गिवन 2 नंबर्सला डिरेक्टली आपण 13 ने कट करू शकतो. सो HCF इट इज 13. सो वी कॅन राईट 65 डिवायडेड बाय 13 अपॉन 117 डिवायडेड बाय 13 इज इट. 13 5 जा 65. त्यानंतर 13 9 जा 117 इज इट. सो रेशो काय मिळालेला आहे 5 upon 9. दॅट मीन्स वी कॅन राईट 5:9. It is our answer. Then next example, fourth one, fourth pair, it is 138 and 161. So we have to find out the ratio of first number to second number. So we can write 138 upon 161. So नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे की जो या दोन्ही नंबरला कट करेल. सो सुरुवातीला आपण 138चे फॅक्टर्स फाइंड आउट करूया. त्यानंतर 161चे फॅक्टर्स फाइंड आउट करूया. इज इट. सो युनिट प्लेसला 8 आहे. दॅट मीन्स आपण 2 ने कट करू शकतो. इज इट. सो 2 6 जा 12 रिमेनिंग 1 18 होतील. त्यानंतर 2 9 जा 18 इज इट. त्यानंतर आपण 3 ने कट करू शकतो. 3 2 जा 6 अँड देन 3 3 जा 9. Then 23 is a prime number. So 23 1 जा 23 इज इट. त्यानंतर इथं चेक करूया आपण ॲडिशन 6 7 आणि 8. दॅट मीन्स ॲडिशन 8 होते आहे. दॅट मीन्स आपण 3 ने कट करू शकत नाही. त्यानंतर 5 ने सुद्धा कट करू शकत नाही. सो नेक्स्ट प्राइम नंबर 7. सो 7 ने आपण कट करू शकतो. सो 7 2 जा 14 इज इट. रिमेनिंग 2 आणि हा 1 21 होतील. 7 3 जा 21 इज इट. अँड 23 इज ए प्राइम नंबर. सो 23 1 जा 23 इज इट. सो HCF काय मिळालेला आहे 23. दॅट मीन्स गिवन पेअरला डिरेक्टली आपण 23 ने कट करू शकतो. इज इट. सो HCF इट इज 23. सो वी कॅन राईट 138 डिवायडेड बाय 23 अपॉन 161 डिवायडेड बाय 23 इज इट. सो 23चा टेबल आता 138 पर्यंत काउंट करायचा आहे. दॅट मीन्स 23 6 जा 138 अँड 23 7 जा 161 इज इट. सो रेशो इज 6 upon 7. दॅट मीन्स 6:7 इज इट. इट इज अवर आन्सर. देन नेक्स्ट वन, फिफ्थ वन, इट इज 114 and 133 is it. So we have to find out the ratio of first number to second number is it. So we can write 114 upon 133 is it. So
या दोन्ही नंबरला कट करणारा नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो वी हॅव टू फाइंड आउट HCF फर्स्ट. सो आपण फॅक्टर्स फाइंड आउट करूया. 114 देन 133 इज इट क्लिअर. इथं युनिट प्लेसला 4 आहे, दॅट मीन्स 2ने आपण कट करू शकतो. 2 5 10, त्यानंतर 2 7 14 इज इट क्लिअर. त्यानंतर ॲडिशन 7 + 5 दॅट मीन्स 12 होते आहे. सो 3ने आपण कट करू शकतो. 3 1 3, त्यानंतर रिमेनिंग 2 27 होतील. 3 9 27 इज इट क्लिअर. 19 इज ए प्राईम नंबर. सो 19 1 19 इज इट क्लिअर. त्यानंतर इथं ॲडिशन चेक करूया. 6 आणि 7. सो 3ने आपण कट करू शकत नाही, त्यानंतर 5ने सुद्धा कट करू शकत नाही. सो नेक्स्ट प्राईम नंबर 7 येणार आहे. सो 7ने चेक करूया. 7 2 14 होणार आहे. सो 7 1 घ्यावा लागेल. त्यानंतर रिमेनिंग 6 होणार आहेत. त्यानंतर हे 3 दॅट मीन्स 63 इज इट क्लिअर. सो 7 9 63. 19 इज ए प्राईम नंबर. सो 19 1 19. सो HCF काय मिळालेला आहे? HCF इट इज 19 ओनली इज इट क्लिअर. सो गिवन 2 नंबर्सला डिरेक्टली आपण 19ने कट करू शकतो. सो वी कॅन राईट 114 डिवायडेड बाय 19 अपॉन 133 डिवायडेड बाय 19 इज इट क्लिअर. 19चा टेबल 114 पर्यंत काउंट करायचा आहे. दॅट मीन्स 19 6 114 अँड 19 7 133. सो वी कॅन राईट 6:7. इट इज आवर आन्सर. Then next question. See the third question. Write the following ratios in the reduced form. Reduced form that means simplest form. यामध्ये 3 examples आहेत. So first one, radius to the diameter of a circle. That means we have to find out the ratio of radius to the diameter of circle. Is it clear? One by one solve करूया. First one, radius to the diameter of circle. That means we have to find out the ratio of radius to the diameter of circle. So we can write radius of the circle. Radius of the circle, it is indicated by letter R. Is it clear? Then diameter of circle. Diameter of circle, it is R plus R. That means 2R. Is it clear? So we can write ratio of radius to diameter. Radius to diameter. That means R upon 2R. Is it clear? So इथं R ला R कॅन्सल होणार आहे. रिमेनिंग 1 upon 2. So we can write 1:2. It is our answer. Then next one, second one, the ratio of diagonal to the length of rectangle having the length 4 cm and breadth 3 cm. So we have to find out the ratio of diagonal of rectangle to its length. Is it clear? So length इथं given आहे, it is 4 cm, but diagonal given नाही आहे. Is it clear? So diagonal find out करण्यासाठी सुरुवातीला आपण एक rectangle draw करूया. rectangle आपण नेमिंग करूया. rectangle A, B, C and D. So according to the property of rectangle, opposite sides are equal and parallel, and each angle is of 90 degree. Is it clear? So सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया. गिवन लेंथ ऑफ रेक्टँगल. लेंथ ऑफ रेक्टँगल इट इज 4 cm and breadth it is 3 cm. Breadth of rectangle it is 3 cm. So we have to find out the diagonal of rectangle. That means we have to find out the length of AC. Is it clear? So diagonal is equal to question mark. Is it clear? So it is 4 cm and it is 3 cm. So triangle ADC, it is nothing but right angle triangle, and right angle triangle ची opposite side, that means it is nothing but hypotenuse. Is it clear? So we have to find out the hypotenuse. So according to the Pythagoras theorem, we can write hypotenuse square is equal to base square plus perpendicular square. Is it clear? So we can write hypotenuse square is equal to base square plus perpendicular square. Hypotenuse that means AC.
hypotenuse square, that means AC square is equal to base square, that means it is 4 centimeter, that means 4 square plus perpendicular square, that means 3 square. Is it clear? So we can write 4 square 16 plus 3 square 9. Is it clear? So addition घेऊया 16 plus 9, that means 25. हा AC square मिळालेला आहे. सो आपल्याला AC फाइंड आउट करायचा आहे, that means we can write taking square root from both sides. Square root from both sides, AC is equal to 5 centimeter. Is it clear? So AC ची लेंथ आपल्याला मिळालेली आहे, that means it is 5 centimeter. Is it clear? So we can write ratio of diagonal to its length. That means diagonal it is 5 centimeter and length it is 4 centimeter. Is it clear? So हा रेशो अगेन आपण कट करू शकत नाही. So we can write 5:4. It is our answer. Then next question. Third one, the ratio of perimeter to the area of square having side 4 centimeter. So we have to find out the ratio of perimeter of square to its area. Is it clear? So सुरुवातीला आपण perimeter find out करूया, then area find out करूया. So त्यासाठी सुरुवातीला आपण square draw करूया. स्क्वेअरला आपण नेमिंग करूया A, B, C and D. Is it clear? So according to the property of square, all sides are equal length and all angles are of 90 degree. Is it clear? So सुरुवातीला आपण given मेंशन करूया. Given side of the square, it is 4 centimeter. So we have to find out the perimeter of square. So therefore perimeter of square, that means sum of all sides. We know that. So formula क्या है? 4 into side. Is it clear? That means 4 into length. Is it clear? So we can write 4 into L. That means L it is 4 centimeter. That means या सगळ्या साइड या 4 सेंटीमीटरच्या असणार आहे. Is it clear? So 4 into 4 येणार आहे. That means 16. Perimeter of square it is 16 centimeter. Is it clear? Then we have to find out area also. Perimeter it is 16 centimeter. Then area of square. We know that the formula L square. Is it clear? So L that means 4. Is it clear? 4 square that means 16. So area of square that means 16 centimeter square येणार आहे. Is it clear? So it is area. So we can write ratio of perimeter to area. Is it clear? So we can write ratio it is perimeter of square upon area of square. Is it clear? So perimeter आपण फाइंड आउट केलेला आहे, it is 16 centimeter. So we can write 16 centimeter upon area 16. So 16 ला 16 कॅन्सल होणार आहे. दॅट मीन्स 16 वन जा 16 अँड 16 वन जा 16. इज इट क्लियर? सो रेशो काय मिळालेला आहे 1/1. दॅट मीन्स 1:1. इट इज अवर आन्सर. Then next question. See the question number 4. Check whether the following numbers are in continued proportion. Continued proportion, that means if A, B, C are in continued proportion, then we can write A upon B is equal to B upon C. Is it clear? That means A, B, C are in continued proportion. So we can write B square is equal to AC. So given जे नंबर आहे त्यामध्ये B square is equal to AC ही कंडिशन चेक करायची आहे. दॅट मीन्स
LHS इज इक्वल टू RHS जर आली तर आपण म्हणू शकतो की गिव्हन नंबर्स आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. इज वन बाय वन सॉल्व करूया. फर्स्ट ग्रुप इट इज 2, 4 and 8. So we can write if A, B and C are in continued proportion, so we can write A upon B is equal to B upon C. Is it clear? That means B square is equal to AC. Is it clear? That means B is the mean proportion of remaining two numbers, that means A and C. Is it clear? So see here, A place वर 2 आहे, then B place वर 4 आहे and C place वर 8 आहे. Is it clear? So we can write B square is equal to AC. That means B square is equal to AC. That means 4 square is equal to AC. That means 2 into 8. Is it clear? So 4 square 16 is equal to 8 into 2. That means 16. So LHS is equal to RHS. LHS is equal to RHS. So therefore we can write given three numbers, that means 2, 4 and 8 are in continued proportion. Is it clear? आपण रेशो सुद्धा चेक करूया. सो A अपॉन B, दॅट मीन्स A प्लेसवर 2 येणार आहे, त्यानंतर B प्लेसवर 4 येणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर अगेन B प्लेसवर 4, त्यानंतर C प्लेसवर 8 येणार आहे. इज इट क्लिअर? सो हा रेशो जर आपण कट केला तर 2 1 चा 2, 2 2 चा 4, त्यानंतर 4 नी कट करता येईल, 4 1 चा 4, 4 2 चा 8. दॅट मीन्स रेशो काय मिळालेला आहे, 1/2 इज इक्वल टू 1/2. That means given three numbers are in continued proportion. Is it clear? Then next group, second one, it is 1, 2 and 3. So we can write if A, B, C are in continued proportion, then we can write A upon B is equal to B upon C. That means B square is equal to AC. Is it clear? So A प्लेसवर 1 आहे, दॅट मीन्स A इज इक्वल टू 1. देन B प्लेसवर 2 आहे, देन C प्लेसवर 3 आहे. इज इट क्लिअर? सो B स्क्वेअर दॅट मीन्स 2 स्क्वेअर येणार आहे, इज इक्वल टू A दॅट मीन्स 1 इंटू C दॅट मीन्स 3. इज इट क्लिअर? सो 2 स्क्वेअर 4 इज इक्वल टू 3 1 जा 3, दॅट मीन्स 4 is not equal to 3. That means given three numbers are not in continued proportion. So therefore given three numbers, that means 1, 2 and 3 are not in continued proportion. So आपण रेशो सुद्धा चेक करूया. So see the ratio A upon B, that means 1/2 येणार आहे, इज इक्वल टू B अपॉन C, दॅट मीन्स 2/3 येणार आहे. इज इट क्लिअर? सो अगेन हा रेशो सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये येणार नाही. सो 1/2च राहणार आहे, त्यानंतर 2/3च राहणार आहे. इज इट क्लिअर? सो 1/2 इज नॉट इक्वल टू 2/3. दॅट मीन्स वी कॅन से 1, 2, 3 आर नॉट इन कंटिन्यूड प्रपोर्शन. इज इट क्लिअर? देन थर्ड ग्रुप, इट इज 9, 12 and 16. So we can write if A, B, C are in continued proportion, then we can write A upon B is equal to B upon C. Therefore we can write B square is equal to AC. Is it clear? So A place वर 9 आहे, then B place वर 12 आहे, that means B is the mean proportion. Then C place वर 16 आहे. Is it clear? So B square is equal to AC. That means B प्लेसवर 12 येणार आहे, दॅट मीन्स 12 स्क्वेअर येणार आहे, इज इक्वल टू A दॅट मीन्स 9 इंटू C दॅट मीन्स 16. इज इट क्लिअर? सो 12 स्क्वेअर वी नो दॅट 144 इज इक्वल टू 16 इंटू 9, 16 9 जा 144. दॅट मीन्स LHS इज इक्वल टू
RHS. So we can write, therefore given three numbers, that means 9, 12 and 16 are in continued proportion. Is it clear? खूप सिंपल असा क्वेश्चन आहे. सो रेशो सुद्धा आपण चेक करून बघूया. A अपॉन B दॅट मीन्स 9 अपॉन 12 येणार आहे इज इक्वल टू 12 अपॉन 16. इज इट क्लियर? सो या रेशोला अगेन आपण 3नी कट करू शकतो. 3 3 जा 9, 3 4 जा 12. त्यानंतर या सेकंड रेशोला आपण 4नी कट करू शकतो. 4 4 जा 16 अँड 4 3 जा 12. इज इट क्लियर? सो रेशो काय मिळालेला आहे? 3 upon 4 is equal to 3 upon 4. That means 9, 12 and 16 are in continued proportion. Is it clear? Then fourth group, it is 3, 5 and 8. 3, 5 and 8. So A प्लेसवर 3 आहे, B प्लेसवर 5 आहे and C प्लेसवर 8 आहे. Is it clear? So we can write A, B, C are in continued proportion. So A upon B is equal to B upon C. Therefore we can write B square is equal to AC. Is it clear? So B square is equal to AC. So B square that means 5 square येणार आहे. 5 square is equal to A that means 3 into C that means 8. So 5 square we know that 25 is equal to 8 3s are 24. Is it clear? So 25 is not equal to 24. Is it clear? So we can write LHS is not equal to RHS. So therefore we can write, given three numbers, that means 3, 5 and 8 are not in continued proportion. So रेशो चेक करूया. सी दी रेशो A अपॉन B दॅट मीन्स 3 अपॉन 5 इज इक्वल टू 5 अपॉन 8 येणार आहे. इज इट क्लियर? सो हे दोन्हीही रेशो अगेन आपण कट करू शकत नाही. दॅट मीन्स वी कॅन राईट 3 अपॉन 5 इज नॉट इक्वल टू 5 अपॉन 8. दॅट मीन्स गिवन three numbers are not in continued proportion. Is it clear? Then next question. See the fifth question. A, B and C are in continued proportion if A is equal to 3 and C is equal to 27, then we have to find out the value of B. Is it clear? So given condition का है? A, B, C are in continued proportion. That means we can write A upon B is equal to B upon C. Is it clear? That means B square is equal to AC. Is it clear? So सुरुवातीला आपल्याला B square ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. स्क्वेअर रूट घेऊन आपण काय करू शकतो? बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. सो सॉल्व करूया. सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया. गिवन A, B and C are in continued proportion. Continued proportion and A is equal to 3, C is equal to 27, then we have to find out the value of B. Is it clear? So A, B, C are in continued proportion. So we can write A upon B is equal to B upon C. Therefore taking cross multiplication, so B square is equal to AC. Is it clear? So B square as it is equal to A च्या प्लेसवर 3 येणार आहे इंटू C प्लेसवर 27 येणार आहे. Is it clear? So 27 into 3 that means 81. B square is equal to 81. So we can write by taking square root. By taking square root from both sides, B is equal to 9. Is it clear? So B ची व्हॅल्यू आपल्याला इझिली मिळाली आहे. इट इज अवर आन्सर. Then next question. See the question number 6. Convert the following ratios into percentages. That means डिनॉमिनेटरचा जो नंबर आहे दॅट मीन्स सेकंड टर्म आपल्याला 100मध्ये कन्वर्ट करून घ्यायची आहे. इज इट क्लियर? वन बाय वन सॉल्व करूया. फर्स्ट वन इट इज 37 is to 500. So we can write 37 upon 500. Is it clear? So
डिनॉमिनेटर प्लेसला आपल्याला 100 आणायचं आहे. सो वी कॅन राईट 37 ॲज इट इज. हा 500 नंबर आपण कसा लिहू शकतो? 5 × 100 इज इक्वल. सो सिम्पली आपल्याला 37 अपॉन 5 इतकंच डिवायडेशन करून घ्यायचं आहे. सो एका साईडला करूया. 37 डिवायडेड बाय 5. सो 5चा टेबल काउंट करायचा आहे. 5 7 35 रिमेनिंग 2 इज इक्वल. त्यानंतर 2 हा नंबर छोटा होतो आहे. सो इथं आपल्याला 0 घ्यावा लागेल. सो इथं पॉईंट द्यावा लागेल इज इक्वल. त्यानंतर 5 4 20 रिमाइंडर 0 0. सो ॲन्सर काय मिळालेला आहे? 7.4 अपॉन 100 ॲज इट इज. दॅट मीन्स वी कॅन राईट 7.4% is equal. It is our answer. Then next one, second one, it is 5 is to 8. That means we can write 5 upon 8 is equal. So डिनॉमिनेटर प्लेसला आपल्याला 100 आणायचं आहे. सो 8ला कोणत्याही नंबरनी मल्टिप्लाय केल्यानंतर 100 येणार नाही. सो वी कॅन राईट 5 ॲज इट इज 8 × 100. दॅट मीन्स डिनॉमिनेटर प्लेसला 100 आणण्यासाठी आपण 100नी मल्टिप्लाय करणार आहोत. बट 8 आपल्याला कॅन्सल करायचं आहे. सो अपॉन 8 घ्यावा लागेल इज इक्वल. सो काय होणार आहे? 8ला 8 कॅन्सल होणार आहे इज इक्वल. सो डिनॉमिनेटर प्लेसला जर आपण 100 अपॉन 8नी मल्टिप्लाय केलं तर सेम टर्मने आपल्याला न्युमरेटर प्लेसला सुद्धा मल्टिप्लाय करावं लागणार आहे इज इक्वल. सो वी कॅन राईट 5 × 100 अपॉन 8 इज इक्वल. सो इज इक्वल टू 8ला 8 कॅन्सल होणार आहेत. सो वी कॅन राईट 5 × 100 अपॉन 8 अपॉन 100 इज इक्वल. सो हा रेशो अगेन आपण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये घेऊ शकतो. 2नी कट करता येईल. सो 8चा हाफ 4 होणार आहे. त्यानंतर 100चा हाफ 50 होणार आहे इज इक्वल. अगेन आपण कट करू शकतो. 2 येणार आहे. त्यानंतर 50चा हाफ 25 येणार आहे इज इक्वल. सो 5 × 25 अपॉन 2 येणार आहे. दॅट मीन्स 25 5 125 अपॉन 2 अपॉन 100 इज इक्वल. सो हे डिवायडेशन आपल्याला करून घ्यायचं आहे. सो एका साईडला आपण करून घेऊया. 125 डिवायडेड बाय 2 इज इक्वल. सो 2चं टेबल काउंट करायचं आहे. 2 6चा घेता येईल. 2 6 12 0. त्यानंतर 5 ड्रॅग केले. त्यानंतर 2चा टेबल 5 पर्यंत. दॅट मीन्स 2 2 4 रिमेनिंग 1 इज इक्वल. त्यानंतर हा नंबर छोटा होतो आहे. सो इथं 0 घ्यावा लागेल. सो इथं पॉईंट द्यावा लागेल इज इक्वल. 2 5 10 रिमाइंडर 0 0. सो ॲन्सर काय मिळालेला आहे? 62.5 इज इक्वल टू 62.5 अपॉन 100 ॲज इट इज. दॅट मीन्स वी कॅन राईट 62.5% इज इक्वल. इट इज अवर ॲन्सर. देन नेक्स्ट वन 22 is to 30. That means we can write 22 upon 30 is equal. So डिनॉमिनेटर प्लेसला 100 आणण्यासाठी आपण कसं लिहू शकतो? 22 ॲज इट इज अपॉन 30 × 100 इज इक्वल. सो डिनॉमिनेटर प्लेसला 100 येण्यासाठी 30ला कॅन्सल करावं लागणार आहे इज इक्वल. सो वी कॅन राईट अपॉन 30. सो 30ला 30 कॅन्सल होणार आहे. सो डिनॉमिनेटर प्लेसला जर आपण 100 अपॉन 30 ही मल्टिप्लाय केलं तर सेम टर्मने आपल्याला न्युमरेटर प्लेसला सुद्धा मल्टिप्लाय करावं लागणार आहे. सो वी कॅन राईट 22 मल्टिप्लाय बाय 100 अपॉन 30 इज इक्वल. सो 30ला 30 कॅन्सल होणार आहेत. डिनॉमिनेटर प्लेसला फक्त 100 राहणार आहे इज इक्वल. सो वी कॅन राईट 22 मल्टिप्लाय बाय 100 अपॉन 30 अपॉन 100 इज इक्वल. सो इथं 0ला 0 कॅन्सल करता येईल. त्यानंतर 22 × 10 दॅट मीन्स 220 दॅट मीन्स 220 अपॉन 3 होणार आहे इज इक्वल. अपॉन 100 ॲज इट इज. त्यानंतर हे डिवायडेशन आपण एका साईडला करून घेऊया. सो वी कॅन राईट 220 डिवायडेड बाय 3.
सो 3चा टेबल आपल्याला काउंट करायचा आहे. 3 7 घेता येईल. 3 7 21 इज इट क्लिअर. रिमेनिंग 1. त्यानंतर हा 0 ड्रॅग केला. 3 3 9 रिमेनिंग 1. त्यानंतर हा नंबर छोटा होता आहे, सो 0 घ्यावा लागेल. सो इथं पॉईंट द्यावा लागेल. इज इट क्लिअर. अगेन 3 3 9 होणार आहे. इज इट क्लिअर. सो रिमेनिंग 1. दॅट मीन्स ही प्रोसेस ही काय आहे, नॉन टर्मिनेटिंग बट रिकरिंग. दॅट मीन्स 3 3 3 हे रिपीट होणार आहे. इज इट क्लिअर. सो वी कॅन राईट आवर आन्सर इज 73.33 अपॉन 100 ॲज इट इज. इज इट क्लिअर. सो 73.33% it is our answer. Then next one, 5:16 is it clear. So we can write 5 upon 16. Is it clear. So 5 as it is 16 into 100 त्यानंतर अपॉन 16 करावं लागेल. इज इट क्लिअर. दॅट मीन्स 16ला 16 कॅन्सल होणार आहे. त्यानंतर डिनोमिनेटर प्लेसला फक्त 100 राहणार आहे. सो सेम टर्मने आपल्याला न्युमरेटर प्लेसला सुद्धा मल्टिप्लाय करायचं आहे. सो वी कॅन राईट 5 into 100 upon 16. इज इट क्लिअर. सो 16ला 16 कॅन्सल. सो वी कॅन राईट 5 into 100 upon 16 अपॉन 100. इज इट क्लिअर. त्यानंतर हा रेशो आपण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये घेऊ शकतो. 2नी कट करता येईल. 16चा हाफ 8 येणार आहे. त्यानंतर 100चा हाफ 50 येणार आहे. इज इट क्लिअर. अगेन आपण 2नी कट करू शकतो. 8चा हाफ 4 येणार आहे. त्यानंतर 50चा हाफ 25 येणार आहे. इज इट क्लिअर. दॅट मीन्स 5 into 25 अपॉन 4 येणार आहे. इज इट क्लिअर. सो 25 5 125 अपॉन 4 अपॉन 100. इज इट क्लिअर. सो हे डिवायडेशन आपल्याला करून घ्यायचं आहे. सो एका साईडला करून घेऊया. 125 डिवायडेड बाय 4. इज इट क्लिअर. 4चा टेबल काउंट करायचा आहे. 4 3 घेता येईल. 4 3 12 0. त्यानंतर 5 ड्रॅग केले. 4 1 4 रिमेनिंग 1. त्यानंतर हा नंबर छोटा होतो आहे, सो 0 घ्यावा लागेल. इथं पॉईंट द्यावा लागेल. इज इट क्लिअर. 4 2 8 रिमेनिंग 2. त्यानंतर अगेन 0 घेतला. 4 5 20. इज इट क्लिअर. रिमाइंडर 0 0. दॅट मीन्स ॲन्सर काय मिळालेला आहे 31.25 अपॉन 100 ॲज इट इज. सो वी कॅन राईट 31.25%. इज इट क्लिअर. इट इज अवर ॲन्सर. देन नेक्स्ट वन, फिफ्थ वन, 144 is to 1010 200. So we can write 144 upon 1200. Is it clear? हाच नंबर आपण कसा लिहू शकतो 144 as it is 12 into 100. Is it clear? So simply हे डिवायडेशन आपल्याला करून घ्यायचं आहे. अपॉन 100 आपल्याला मिळालेलं आहे. इज इट क्लिअर. सो वी कॅन राईट 144 अपॉन 12. इज इट क्लिअर. So upon 100, so we can write 12 1s are 12 and 12 12s are 144. That means we know that 12 square 144. That means 12 into 12 is equal to 144. So directly आपण 12 हे आन्सर लिहिलेलं आहे. सो 12 upon 100 येणार आहे. इज इट क्लिअर. सो वी कॅन राईट 12%. इज इट क्लिअर. It is our answer. Then next question. See the question number 7. Write the ratio of first quantity to second quantity in the reduced form, that means simplest form. So first one 1024 MB and 1.2 GB. So इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर युनिट हे डिफरंट आहे. दॅट मीन्स वी नो दॅट युनिट ऑफ दी बोथ क्वांटिटीज मस्ट बी सेम. सो सेम युनिट करण्यासाठी इथं आपल्याला दिलेलं आहे 1024 MB इज इक्वल टू 1 GB. दॅट मीन्स सेम नंबर आहे. सो या प्लेसवर आपण 1 GB असं पुट करू शकतो. सो रेशो काय घ्यायचा आहे रेशो ऑफ 1 GB टू 1.2 GB. इज इट क्लिअर. 1 by 1 सॉल्व करूया. फर्स्ट वन इट इज 1024 MB अँड सेकंड क्वांटिटी इट इज 1.2 GB.
इज इट क्लियर. सो गिवन आहे, गिवन इट इज 1024 MB इज इक्वल टू 1 GB. इज इट क्लियर. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर सेम नंबर दिलेला आहे. इज इट क्लियर. सो या प्लेसवर आपण 1 GB असं स्टेट करू शकतो. सो त्यामुळं काय होणार आहे, दोन्ही क्वांटिटीचे युनिट हे सेम होणार आहेत. सो वी कॅन राईट रेशो ऑफ फर्स्ट क्वांटिटी दॅट मीन्स 1 GB, रेशो ऑफ 1 GB टू second quantity that means 1.2 GB. Is it clear? So we can write ratio is equal to 1 upon 1.2 येणार आहे. Is it clear? So simply आपल्याला पॉईंट रिमूव्ह करायचा आहे. सो 1 डिजिट नंतर पॉईंट शिफ्ट करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला 10 मल्टिप्लाय करावं लागेल. इज इट क्लियर. सो इथं जर आपण 10 मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटर प्लेसला सुद्धा आपल्याला 10 मल्टिप्लाय करावं लागणार आहे. इज इट क्लियर. दॅट मीन्स टोटल रेशोला आपल्याला 10 अपॉन 10 मल्टिप्लाय करावं लागणार आहे. इज इट क्लियर. सो वी कॅन राईट इज इक्वल टू 1 इंटू 10 अपॉन 1.2 इंटू 10. इज इट क्लियर. सो 10 इंटू 1 दॅट मीन्स 10 अपॉन 12 होणार आहे. इज इट क्लियर. पॉईंट रिमूव्ह होणार आहे. सो आन्सर हे 12 येणार आहे. सो या रेशोला अगेन आपण 2 नी कट करू शकतो. 2 5 चा 10, 2 6 चा 12. इज इट क्लियर. सो रेशो मिळालेला आहे 5 upon 6. That means we can write 5 is to 6. Is it clear? It is our answer. Then next one, second one, it is 17 rupees. 17 rupees. And second quantity, it is 25 rupees. 25 rupees and 60 पैसे. So रेशो घेण्यासाठी आपल्याला युनिट सेम करावं लागेल. सो वी कॅन राईट फर्स्ट क्वांटिटी 17 रुपीज इज इक्वल टू वी कॅन राईट 17 मल्टिप्लाय बाय 100. सो इथं आपण रिझन स्टेट करूया. वी नो दॅट 1 रुपी इज इक्वल टू 100 पैसे. इज इट क्लियर. सो वी कॅन राईट 17 इंटू 100 दॅट मीन्स 1700. हे कन्वर्जन रुपीजचं पैसेमध्ये झालेलं आहे. Is it clear? Then second quantity 25 rupees, 25 rupees and 60 paise. So we can write 25 into 100 plus 60 paise होणार आहेत. Is it clear? So we can write 2500 plus 60. That means addition 2560. हे कन्वर्जन पैसेमध्ये झालेलं आहे. इज इट क्लियर. त्यानंतर डिरेक्टली आता आपण रेशो घेऊ शकतो. सो रेशो ऑफ फर्स्ट क्वांटिटी दॅट मीन्स रेशो ऑफ 1700 अपॉन 2560. इज इट क्लियर. इथं 0ला 0 कॅन्सल होणार आहे. त्यानंतर अगेन आपण 2 नी कट करू शकतो. इथं युनिट प्लेसला 0 आहे, इथं 6 आहे. सो 2 नी कट केल्यानंतर 2 8 चा 16 रिमेनिंग 1 आणि हा 0. 2 5 चा 10. इज इट क्लियर. त्यानंतर 2 1 चा 2, 2 2 चा 4, 2 8 चा 16. इज इट क्लियर. सो रेशो काय मिळालेला आहे 85 अपॉन 128. इज इट क्लियर. सो हा रेशो अगेन आपण कट करू शकत नाही. सो वी कॅन राईट 85 इज टू 128. इट इज अवर आन्सर. Then next one, third one, first quantity it is 5 dozen and second quantity it is 120 units. So unit same करून घ्यावं लागणार आहे. So we can write we know that 1 dozen is equal to 12 units. Is it clear? So we can write 5 dozen is equal to 5 into 12. Is it clear? So 12 5 जा 60 युनिट्स होणार आहे. Is it clear? Then सेकंड क्वांटिटी ही ऑलरेडी युनिटमध्ये आहे. सो वी कॅन राईट रेशो ऑफ फर्स्ट क्वांटिटी टू दी सेकंड क्वांटिटी दॅट मीन्स 60 अपॉन 120 होणार आहे. इज इट क्लियर. 0ला 0 कॅन्सल होणार आहे. त्यानंतर
तर आपण 6नी कट करू शकतो. 6 1 जा 6, 6 2 जा 12 इज इक्वल. सो रेशो 1/2. That means we can write 1:2. It is our answer. Then next one, fourth one, first quantity it is 4 square meter and second quantity it is 800 square centimeter. So इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर इथं स्क्वेअर मीटर आहे, त्यानंतर इथं युनिट स्क्वेअर सेंटीमीटर आहे. दॅट मीन्स युनिट आपल्याला सुरुवातीला सेम करून घ्यावं लागणार आहे. सो वी कॅन राईट, वी नो दॅट द रिलेशन 1 meter is equal to 100 centimeter is it clear. बट इथं स्क्वेअर मीटर आहे, दॅट मीन्स मीटर स्क्वेअर आहे इज इट क्लियर. सो वी कॅन राईट 1 meter स्क्वेअर इज इक्वल टू 100 × 100 होणार आहे इज इट क्लियर. सो वी कॅन राईट फर्स्ट क्वांटिटी 4 स्क्वेअर मीटरचं कन्वर्जन आपण स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये करतो आहोत. सो इज इक्वल टू 4 × 100 × 100 होणार आहे इज इट क्लियर. दॅट मीन्स 4 फॉलोड बाय 4 zeros येणार आहे इज इट क्लियर. सो इथं युनिट काय झालेलं आहे, सेंटीमीटर स्क्वेअर इज इट क्लियर. दॅट मीन्स हे असंही लिहिलं तरी चालेल, स्क्वेअर सेंटीमीटर इज इट क्लियर. त्यानंतर सेकंड क्वांटिटी ऑलरेडी स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये आहे. सो यू कॅन राईट रेशो ऑफ फर्स्ट क्वांटिटी टू दी सेकंड क्वांटिटी. सो फर्स्ट क्वांटिटी दॅट मीन्स 4 फॉलोड बाय 4 zeros अपॉन सेकंड वन 800 इज इट क्लियर. सो तर 0ला 0 कट होणार आहे, त्यानंतर या 0ला हा 0 कट होणार आहे इज इट क्लियर. त्यानंतर 8नी आपण डिरेक्टली कट करू शकतो. 8 1 जा 8, 8 5 जा 40 अँड हा 0 ॲज इट इज येणार आहे इज इट क्लियर. सो रेशो काय मिळालेला आहे, 50/1. सो इज इक्वल टू 50/1. दॅट मीन्स वी कॅन राईट 50:1. इट इज अवर आन्सर. Then next example, fifth one, it is 1.5 kg and second quantity it is 2500 gram. So इथं kg आहे, इथं ग्रॅम आहे. सो kgचं कन्वर्जन आपण ग्रॅममध्ये करणार आहोत. सो वी कॅन राईट फर्स्ट क्वांटिटी 1.5 kg इज इक्वल टू 1.5 × 1000 इज इट क्लियर. सो इथं रिझन स्टेट करूया. वी नो दॅट 1 kg is equal to 1000 gram is it clear. So we can write 15000. त्यानंतर 1 डिजिट नंतर पॉईंट आहे, सो पॉईंट इथं येणार आहे इज इट क्लियर. सो आन्सर काय आलेला आहे 1500. सो केजीचं कन्वर्जन हे ग्रॅममध्ये झालेलं आहे. त्यानंतर सेकंड क्वांटिटी ही ऑलरेडी ग्रॅममध्ये आहे. सो वी कॅन राईट रेशो ऑफ फर्स्ट क्वांटिटी दॅट मीन्स रेशो ऑफ 1500 अपॉन 2500 इज इट क्लियर. सो 0ला 0 कॅन्सल करता येतील, या 0ला हा 0, त्यानंतर या 0ला हा 0 कॅन्सल होणार आहे इज इट क्लियर. त्यानंतर आपण 5नी कट करू शकतो. 5 3 जा 15 अँड 5 5 जा 25. सो रेशो इट इज 3/5. दॅट मीन्स 3:5 इज इट क्लियर. इट इज अवर आन्सर. Then next question. See the question number 8. If a/b is equal to 2/3, then find the values of following expression. So या टाईपचे एक्झाम्पल ऑलरेडी आपण लर्न केलेले आहेत. सो गिवन जो रेशो आहे त्यामध्ये गिवन एक्झाम्पलनुसार आपण चेंजेस करत असतो इज इट क्लियर. 1 by 1 सॉल्व करूया. फर्स्ट वन 4a + 3b अपॉन 3b अँड a/b इज इक्वल टू 2/3. इट इज गिवन. सो या रेशोमध्ये गिवन एक्सप्रेशननुसार आपण चेंजेस करत असतो. सो स्टेप्स फॉर कन्वर्जन जस्ट आपण इथं मेन्शन करूया. स्टेप्स फॉर कन्वर्जन सुरुवातीला आपण पॉवरवर फोकस करत असतो. देन सेकंड स्टेपला आपण कोइफिशियंटवर फोकस करत असतो. देन थर्ड स्टेपला आपण प्रॉपर्टीवर फोकस करत असतो इज इट क्लियर. सो फर्स्ट वन पॉवरवर फोकस करायचं आहे. इथं एची पॉवर 1 आहे, त्यानंतर इथं सुद्धा 1 आहे, त्यानंतर बीची पॉवर 1 आहे आणि इथं सुद्धा 1 आहे. दॅट मीन्स पॉवरचा पॉईंट ऑलरेडी क्लिअर आहे. त्यानंतर कोइफिशियंटवर फोकस करायचं आहे. इथं एचा कोइफिशियंट 1 आहे, बट तो इथं 4 आहे. सो एचं कन्वर्जन 4a मध्ये करण्यासाठी
एला 4नी मल्टिप्लाय करावं लागेल. इज इट क्लिअर. त्यानंतर बीचा कोएफिशियंट 1 आहे बट गिवन एक्सप्रेशनमध्ये तो 3 आहे. सो बीचं कन्वर्जन 3bमध्ये करण्यासाठी बीला 3नी मल्टिप्लाय करावं लागेल. दॅट मीन्स a/b या रेशोला 4/3नी मल्टिप्लाय करावं लागेल. सो LHSला जर आपण 4/3नी मल्टिप्लाय केलं तर RHSला सुद्धा 4/3नी मल्टिप्लाय करावं लागेल. इज इट क्लिअर. सो वी कॅन राईट मल्टिप्लाइंग बोथ साइड्स, multiplying both sides by 4/3. Is it clear? So we can write 4 into a, that means 4a upon 3 into b, that means 3b is equal to 2 into 4 upon 3 into 3. Is it clear? So multiplication करून घेऊया. 4 2 जा 8 अपॉन 3 3 जा 9. इज इट क्लिअर. LHS ॲज इट इज ड्रॉपडाऊन होणार आहे. त्यानंतर प्रॉपर्टीवर फोकस करत असतो. सो सी दी प्रॉपर्टी a+b/b, दॅट मीन्स इट इज नथिंग बट कंपोनेंडो. इज इट क्लिअर. सो वी कॅन राईट बाय युझिंग दी प्रॉपर्टी, बाय युझिंग दी प्रॉपर्टी कंपोनेंडो. सो वी कॅन राईट a+b, दॅट मीन्स 4a हा a प्लेसवर येणार आहे. त्यानंतर 3b हा b प्लेसवर येणार आहे. इज इट क्लिअर. त्यानंतर 8 हा c प्लेसवर येणार आहे. त्यानंतर 9 हा d प्लेसवर येणार आहे. सो अकॉर्डिंग टू दिस प्रॉपर्टी वी कॅन राईट a+b, दॅट मीन्स 4a + 3b अपॉन b, दॅट मीन्स 3b. इज इट क्लिअर. त्यानंतर c + d, दॅट मीन्स 8 + 9 अपॉन 9. इज इट क्लिअर. सो ॲडिशन करून घेऊया. 8 + 9, that means 17 upon 9 as it is. Is it clear? So it is our answer. We can write 17:9. Then second example, it is 5a² + 2b² upon 5a² - 2b². So we can write given a/b is equal to 2/3. So या गिवन रेशोमध्ये आपल्याला गिवन एक्सप्रेशननुसार चेंजेस करायचे आहेत. सो वी कॅन राईट स्टेप्स फॉर कन्व्हर्जन. फर्स्ट स्टेपला आपण पॉवरवर फोकस करत असतो. देन सेकंड स्टेपला कोइफिशियंट. देन थर्ड स्टेपला आपण प्रॉपर्टीवर फोकस करत असतो. थर्ड वन प्रॉपर्टी. सो फर्स्ट पॉईंट पॉवरवर फोकस करायचा आहे. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर एची पॉवर 1 आहे बट गिवन एक्सप्रेशनमध्ये 2 आहे. दॅट मीन्स a² आहे. सो इथं सुद्धा आपल्याला स्क्वेअर करावं लागेल. इज इट क्लिअर. त्यानंतर इथं बीची पॉवर 1 आहे बट इथं b² आहे. दॅट मीन्स इथं सुद्धा आपल्याला पॉवर 2 करून घ्यावी लागेल. इज इट क्लिअर. दॅट मीन्स LHSला जर आपण स्क्वेअरिंग केलं तर RHSला सुद्धा स्क्वेअरिंग करावं लागेल. दॅट मीन्स 2² होणार आहे अपॉन 3² होणार आहे. इज इट क्लिअर. सो वी कॅन राईट स्क्वेअरिंग बोथ साइड्स. Squaring both sides, we can write a² upon b² is equal to 2² upon 3². Is it clear? So 2² that means 4, 3² that means 9. Is it clear? So LHS as it is. त्यानंतर पॉवरचा पॉईंट झाल्यानंतर आपण कोइफिशियंटवर फोकस करत असतो. सो a² कोइफिशियंट 1 आहे बट गिवन एक्सप्रेशनमध्ये तो 5 आहे. सो a² कन्वर्जन 5a² मध्ये करण्यासाठी a² 5नी मल्टिप्लाय करावं लागेल. इज इट क्लिअर. त्यानंतर b² कोइफिशियंट 1 आहे बट तो इथं 2 आहे. इज इट क्लिअर. सो b² कन्वर्जन 2b² मध्ये करण्यासाठी b² 2नी मल्टिप्लाय करावं लागेल. दॅट मीन्स टोटल रेशोला 5/2नी मल्टिप्लाय करावं लागेल. दॅट मीन्स RHSला सुद्धा 5/2नी मल्टिप्लाय करावं लागेल अकॉर्डिंग टू दी रूल. इज इट क्लिअर. सो वी कॅन राईट मल्टिप्लाइंग बोथ साइड्स. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 5/2. Is it clear? So we can write 5 into a². That means 5a² upon 2 into b². That means 2b² is equal to 4 into 5 upon 9 into 2. Is it clear? So 4 5 20 upon 9 2 18. त्यानंतर आपल्याला प्रॉपर्टीवर फोकस करायचा आहे. सो सी दी प्रॉपर्टी a+b upon a minus b. That means it is nothing but componendo dividendo. So we can write by using the property by
using the property using componendo dividendo. So according to this property we can write a plus b upon a minus b. So इथं आपण LHS ड्रॉप डाउन करूया. phi a square upon 2b square. दॅट मीन्स phi a square हा a प्लेसवर येणार आहे, त्यानंतर 2b square हा b प्लेसवर येणार आहे. इज इट क्लियर? सो वी कॅन राईट phi a square plus b, that means 2b square upon a minus b, that means phi a square minus 2b square is equal to 20 हा c प्लेसवर आहे, it is c and it is d. Is it clear? So c plus d, that means 20 plus 18 upon 20 minus 18. Is it clear? So addition करून घेऊया. 8 आणि 2 plus 1, that means 3, 38. त्यानंतर 20 minus 18, that means 2. Is it clear? हा रेशो अगेन आपण कट करू शकतो. 2 1 जा 2, 2 1 जा 2. इज इट क्लियर? 18 होतील, त्यानंतर 2 9 जा 18. दॅट मीन्स रेशो काय मिळालेला आहे? 19 upon 1. सो वी कॅन राईट 19 upon 1, दॅट मीन्स 19:1. इट इज आवर आन्सर. Then next example, third one, it is a cube plus b cube upon b cube. So we can write given a upon b is equal to 2 upon 3. It is given. So या given मध्ये आपल्याला given एक्सप्रेशन नुसार चेंजेस करायचे आहेत. सो सुरुवातीला आपण स्टेप्स फॉर कन्वर्जन, सो पॉवरवर फोकस करत असतो. जे क्लियर? फर्स्ट स्टेप पॉवर, देन सेकंड स्टेप कोइफिशियंट, देन थर्ड स्टेप प्रॉपर्टी. सो फर्स्ट वन पॉवरवर फोकस करायचं आहे. इथं जर आपण बघितलं तर ए ची पॉवर 1 आहे, बट गिवन एक्सप्रेशनमध्ये क्यूब आहे, दॅट मीन्स पॉवर 3 आहे. सो इथं सुद्धा आपल्याला पॉवर 3 घ्यावी लागेल. इज इट क्लियर? त्यानंतर इथं पॉवर 1 आहे, बट गिवन एक्सप्रेशनमध्ये 3 आहे. सो बी क्यूब घ्यावा लागेल. इज इट क्लियर? सो LHSला जर आपण क्यूबिंग केलं तर RHSला सुद्धा क्यूबिंग करावं लागेल. इज इट क्लियर? सो 2 क्यूब होणार आहे अपॉन 3 क्यूब होणार आहे. सो वी कॅन राईट क्यूबिंग बोथ साइड्स, we can write a cube upon b cube is equal to 2 cube upon 3 cube. Is it clear? So a cube upon b cube as it is येणार आहे is equal to 2 cube 8 and 3 cube 27. Is it clear? त्यानंतर आपल्याला कोइफिशियंटवर फोकस करायचा आहे. इथं जर आपण कोइफिशियंट पहिला ए क्यूबचा कोइफिशियंट 1 आहे. इज इट क्लियर? गिवन एक्सप्रेशनमध्ये सुद्धा 1 आहे. त्यानंतर बी क्यूबचा कोइफिशियंट सुद्धा 1 आहे आणि इथं सुद्धा 1 आहे. दॅट मीन्स हा पॉईंट ऑलरेडी क्लिअर आहे. इज इट क्लियर? त्यानंतर प्रॉपर्टीवर फोकस करायचा आहे. ए प्लस बी अपॉन बी, दॅट मीन्स इट इज नथिंग बट कंपोनेंडो. इज इट क्लियर? सो वी कॅन राईट बाय युझिंग दी प्रॉपर्टी, componendo. So according to this property we can write a plus b, that means a cube हा a प्लेसवर आहे, त्यानंतर b cube हा b प्लेसवर आहे. इज इट क्लियर? सो a plus b, that means a cube plus b cube होणार आहे अपॉन b, that means b cube. इज इट क्लियर? त्यानंतर 8 हा c प्लेसवर आहे, त्यानंतर 27 हा d प्लेसवर आहे. सो c plus d, that means 8 plus 27. Is it clear? Upon d, that means 27. Is it clear? Addition घेऊया. 8 plus 27, that means 35 upon 27 as it is. So हा रेशो अगेन आपण कट करू शकत नाही. So it is our answer. So we can write 35 is to 27. Is it clear? Then next example, fourth one, it is 7b minus 4a upon 7b plus 4a. So we can write given ratio a upon b is equal to 2 upon 3. सो या रेशोमध्ये आपल्याला चेंजेस करायचे आहेत. बट इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर सुरुवातीला b ची टर्म आहे, त्यानंतर a ची टर्म आहे. सो सुरुवातीला आपल्याला इन्व्हर्टेंडो घ्यावा लागणार आहे. सो वी कॅन राईट बाय टेकिंग इन्व्हर्टेंडो
इन्व्हर्टेंडो दॅट मीन्स सिम्पली ए हा डिनोमिनेटर प्लेसला येणार आहे, त्यानंतर बी हा न्युमरेटर प्लेसला जाणार आहे, जिंकलं. त्यानंतर 2 हा डिनोमिनेटर प्लेसला येणार आहे, 3 हा न्युमरेटर प्लेसवर जाणार आहे. सो वी कॅन राईट बी अपॉन ए इज इक्वल टू 3/2, जिंकलं. त्यानंतर स्टेप्स फॉर कन्वर्जन. स्टेप्स फर्स्ट वन आपण पॉवरवर फोकस करत असतो, देन सेकंड वन आपण कोइफिशियंटवर फोकस करत असतो, देन थर्ड स्टेपला आपण प्रॉपर्टीवर फोकस करत असतो, जिंकलं. सो फर्स्ट वन पॉवर. सो इथं बीची पॉवर 1 आहे, जिंकलं. गिवन एक्सप्रेशनमध्ये सुद्धा बीची पॉवर 1 आहे. त्यानंतर इथं एची पॉवर 1 आहे, त्यानंतर इथं सुद्धा एची पॉवर 1 आहे. दॅट मीन्स हा पॉईंट ऑलरेडी क्लिअर आहे. त्यानंतर कोइफिशियंटवर आपल्याला फोकस करायचा आहे. बीचा कोइफिशियंट 1 आहे, बट तो इथं 7 आहे. सो बीचं कन्वर्जन 7b करण्यासाठी बीला 7ने मल्टिप्लाय करावं लागेल, जिंकलं. त्यानंतर एचा कोइफिशियंट इथं 1 आहे, बट गिवन एक्सप्रेशनमध्ये 4 आहे. सो एचं कन्वर्जन 4a करण्यासाठी एला 4ने मल्टिप्लाय करावं लागेल, जिंकलं. दॅट मीन्स बी अपॉन एला 7/4ने मल्टिप्लाय करावं लागेल. दॅट मीन्स RHSला सुद्धा 7/4ने मल्टिप्लाय करावं लागेल, जिंकलं. सो वी कॅन राईट मल्टिप्लाइंग बोथ साइड्स, मल्टिप्लाइंग both sides by 7/4, is it clear? So we can write 7 into b, that means 7b upon 4 into a, that means 4a is equal to 3 into 7 upon 2 into 4, is it clear? So LHS as it is drop down होणार आहे. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 7 3 जा 21, 4 2 जा 8, इज इट क्लियर. त्यानंतर आता आपल्याला प्रॉपर्टीवर फोकस करायचा आहे, इज इट क्लियर. सो सी दी प्रॉपर्टी ए मायनस बी अपॉन ए प्लस बी, दॅट मीन्स कंपोनेंडो डिव्हिडंडो आहे. सुरुवातीला आपण कंपोनेंडो डिव्हिडंडोच घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला इन्व्हर्टेंडो घ्यावा लागणार आहे, इज इट क्लियर. सो वी कॅन राईट बाय युझिंग दी प्रॉपर्टी, बाय using the property componendo dividendo, componendo dividendo. So according to this property we can write a plus b, that means 7b हा a प्लेस वर येणार आहे. त्यानंतर 4b, सॉरी इथं 4a आहे, 4a हा b प्लेस वर येणार आहे, इज इट क्लियर. त्यानंतर 21 हा सी प्लेसवर येणार आहे आणि 8 हा डी प्लेसवर येणार आहे, इज इट क्लियर. सो वी कॅन राईट ए प्लस बी, दॅट मीन्स 7b प्लस 4a अपॉन 7b मायनस 4a इज इक्वल टू सी प्लस डी, दॅट मीन्स 21 प्लस 8 अपॉन सी मायनस डी, दॅट मीन्स 21 मायनस 8, इज इट क्लियर. सो ॲडिशन करून घेऊया. 21 प्लस 8 दॅट मीन्स 29 अपॉन 21 मायनस 8 दॅट मीन्स 13, इज इट क्लियर. सो इथं जर किमान एक्झाम्पल आपण ऑब्झर्व केलं तर ए मायनस बी आहे, त्यानंतर ए प्लस बी आहे, दॅट मीन्स कंपोनेंडो डिव्हिडंडो घेतल्यानंतर अगेन आपल्याला इन्व्हर्टेंडो घ्यावा लागणार आहे, इज इट क्लियर. सो वी कॅन राईट बाय युझिंग इन्व्हर्टेंडो, युझिंग इन्व्हर्टेंडो. सो अकॉर्डिंग टू धिस प्रॉपर्टी ही टर्म ही न्युमरेटर प्लेसला जाणार आहे, त्यानंतर ही टर्म डिनोमिनेटर प्लेसला येणार आहे, इज इट क्लियर. त्यानंतर 29 हा डिनोमिनेटर प्लेसला येणार आहे आणि 13 हा न्युमरेटर प्लेसला जाणार आहे. सो वी कॅन राईट 7b मायनस 4a अपॉन 7b प्लस 4a इज इक्वल टू 13/29, इज इट क्लियर. सो वी कॅन राईट 13:29, is it clear? It is our answer. So dear friends, इथं आपण प्रॉब्लेम सेट 4 मधील क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 8 कव्हर केलेले आहेत. सो रिमेनिंग क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.